नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी आजची मोठी अपडेट असणार आहे, कारण की रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला एकत्रित ₹3000 मिळणार का, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर कालची जी मंत्रिमंडळ बैठक झाली, त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय झाला, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. आणि त्यानंतर जर दोन्ही हप्ते जर आपल्याला एकत्र नाही भेटले, तर जो जुलैचा महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला कधी भेटेल, हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील गरजू महिलांना होत आहे. या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला ₹1500 जो लाभ आहे ना, तो इथे दिला जातो. आणि या पैशातून आपण घर खर्च इथे चालवत असतो. आणि याचे जे ₹1500 ना, या ₹1500चा खूप मोठा फायदा लाडक्या बहिणींना इथे होत आहे. आता हा हप्ता 15 जुलै रोजी पाठवण्यात आलेला आहे, जून महिन्याचा. तर आता जो जुलै महिन्याचा हप्ता, याबद्दल महिलांच्या मनामध्ये जी आहे ना, ही उत्सुकता वाढलेली आहे, की बुवा आपल्याला आता ₹3000 इथे एकत्र भेटेल का? कारण की बघा, आता पुढच्या म्हणजे या महिन्यामध्ये 28 तारखेला रक्षाबंधनाचा सण आहे. आणि या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त जर आपल्याला इथे ₹3000 जर सरकारने दिले, तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला या सणानिमित्त इथे होऊ शकतो. आता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचे, की तुम्हाला सुद्धा वाटतं का रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्याला ₹3000 भेटायला पाहिजेत का? ते कमेंटच्या माध्यमातून इथे तुमचे अपेक्षा इथे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता आपण बघूया, की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे, तो हप्ता आपल्याला इथे कधी भेटू शकतो. तर बघा, ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. बघा, या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी आपल्याला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, तो हप्ता इथे आपल्या अकाउंटवरती जमा होऊ शकतो. परंतु यासोबतच आपल्याला इथे 2 ते 4 दिवसा म्हणजे म्हणजे आपल्याला 21 ते 22 ऑगस्ट दरम्यान आपल्याला जे पैसे आहे ना, म्हणजे दोन्ही जे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता. जुलै महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट रोजी, आणि जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, हा 21 ते 22 ऑगस्ट रोजी आपल्याला इथे भेटण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. जर असं झालं तर आपल्याला ₹3000 इथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. जर आपण मागील मार्च आणि एप्रिलचा जर इतिहास पाहिला, तर आपल्याला सगळ्यात पहिले मार्चचे ₹1500 इथे भेटलेले होते. आणि त्यानंतर एका दिवसानंतर एप्रिलचे ₹1500 भेटले होते. अशा प्रकारे ₹3000 आपल्याला इथे भेटलेले होते. आपल्याला सोबत इथे भेटलेले फक्त एका दिवसाचा जो गॅप होता ना, तो मधात एका दिवसाचा गॅप आलेला होता. आणि मागं म्हणजे आपल्याला, आपण जर 2025चं जर पाहिलं, तर आपल्याला ₹3000 हे रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत इथे भेटलेले होते. तर तुम्हाला वाटतं का पैसे सोबत भेटावं, की एका दिवसाच्या गॅपमध्ये भेटावं? ते कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगायचं आहे. आता इथे 2024 प्रमाणे यंदाही ₹3000 मिळणार का? असा लाडक्या बहिणीला इथे प्रश्न इथे पडलेला आहे. आता त्यानंतर रक्षाबंधनाची भेट म्हणून ₹3000 एकत्र मिळतील का? ते सुद्धा आपण या ठिकाणी एकदा बघून घेणार आहोत. बघा, 2024 रोजी महिलांना 2 महिन्यांची एकत्रित ₹3000 ते पाठवण्यात आलेले होते. त्यानंतर सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीला ₹3000 एकत्र मिळणार का? शक्यता आहे. बघा, या ठिकाणी 2024 रोजी आपल्याला सुद्धा इथे 2 हप्ते जे आहे, हे एकत्र इथे भेटलेले होते रक्षाबंधनाच्या निमित्तानं. ₹3000 आपल्या अकाउंटवरती ते जमा झालेले होते. तर यंदा सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण ₹3000 एकत्र मिळण्याची जी शक्यता आहे ना, ही वर्तवण्यात येत आहे. या महिन्यात 15 ऑगस्टचा हप्ता जमा झाला नाही, तर 2 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. बघा, जर 15 ऑगस्ट रोजी जर आपल्याला जुलै महिन्याचा हप्ता इथे भेटला नाही, तर आपल्याला इथे 21 ते 22 मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही जे हप्ते आहे ना, ते हप्ते इथे सोबत इथे भेटू शकतात. म्हणजे ₹3000 तुमच्या अकाउंटवरती इथे जे आहे ना, हे जमा होऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया त्या कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की कळवायच्या आहे. आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणतीही अजून अधिकृत घोषणा समोर आलेली नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनी 15 ऑगस्टपर्यंत हप्त्याची वाट पाहणे इथे योग्य ठरणार आहे. म्हणजे आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत इथे आपल्याला वेट करायचं आहे, की आपल्याला बुवा दोन्ही जे हप्ते आहे ना, हे सोबत भेटतात, की 15 ऑगस्ट रोजी फक्त जुलैचा जो हप्ता आहे, हा हप्ता इथे सोबत भेटतो. परंतु माझ्या अंदाजानुसार असं वाटतंय, की जर आपल्याला 15 ऑगस्ट रोजी जर सरकारने ते पैसे दिले नाही, ₹1500 दिले नाही जुलै महिन्याचे, तर आपल्याला 21 ते 22 ऑगस्ट रोजी आपल्याला जे पैसे आहे ना, म्हणजे याच्यात पहिले जी-आर निघू शकतो 21 आणि 22 ऑगस्ट रोजी. आणि त्यानंतर 25 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जे पैसे आहे ना, ते ₹3000 इथे भेटू शकतात. कारण की सरकार इथे बघू शकते, की बुवा जर आता आपण 15 ऑगस्ट रोजी जर पैसे दिले, म्हणजे 1 हप्ता दिला, तर आपल्याला लगेच एका आठवड्यामध्ये
दुसरा हप्ता आपल्याला द्यावाच लागणार आहे कारण की रक्षाबंधनाचा सण आहे. त्यामुळे सरकार असं करू शकतं की बुवा 15 ऑगस्ट रोजी पैसे न देता आपण लाडक्या बहिणीला ₹3000 एकत्र दिले तर चांगलं होईल, असं सरकारच्या मनात इथे असू शकतं. परंतु याबद्दल जी अधिकृत माहिती आहे ना, ती अजून इथे स्पष्ट इथे झालेली नाही. त्यामुळे आपल्याला इथे वाट बघायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ई-के-वाय-सी बद्दल जर सांगायचं झालं, तर ई-के-वाय-सीचं जे पोर्टल आहे ना, हे पोर्टल अजून सुरू झालेलं नाही. परंतु आपल्या महिला आणि बालविकास मंत्री ना आदिताई तटकरे यांनी 6 महिन्यांची जी मुदतवाढ आहे ना, ही दिलेली आहे. त्यामुळे आता सध्या जर पोर्टल का सुरू झालं नाही, तर याची जी पडताळणी आहे, ही पडताळणी इथे सुरू असल्यामुळे सध्या तरी जे पोर्टल आहे ना, ते पोर्टल इथे बंद आहे आणि जशी ही पडताळणी पूर्ण होईल, तसं लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 6 महिन्यांची जी मुदतवाढ आहे ना, ही देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल किंवा तुम्ही दुरुस्ती केली नसेल, तर तुमची दुरुस्तीसुद्धा तुम्हाला इथे करून घ्यायची आहे. तर तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायची आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.